अशा प्रकारे आपण टोका भरत आहोत. मित्रांनो पहा कसे झुपकेदार घड आहेत करवंदाचे. प्रकारे आपण हे मित्रांनो 2 टोके बनवून घेतलेले आहेत. स्वागत आहे मित्रांनो नवीन एका व्हिडिओमध्ये. आज आपण रानामध्ये आलो आहोत. रानातील रानमेवा खाण्यासाठी मित्रांनो. आता पाहूया आपल्याला काय काय मिळतं रानामध्ये. आता आपण बघूया करवंद मिळतात का पहिली. मित्रांनो आता आपण करवंदाच्या जाळीपाशी आलोत आणि आता करवंद मित्रांनो सर्वत्र पिकायला लागलेत. आता आपण पाहूया कशी पिकलेले आहेत आणि खूपच भारी वाटते. मित्रांनो सध्याला उन्हाळा चालू आहे, मे महिना चालू आहे आणि ह्या मे महिन्यामध्ये मित्रांनो रानातील रानमेवा पहा झुपकेदार मित्रांनो करवंद पिकायला लागलेले आहेत. गोड आहे तिथून. हे पहा भरपूर ह्या जाळीवर करवंद आहेत मित्रांनो. आता आपण काढूया. मित्रांनो करवंद भरपूर आहेत ते आता आपण काढणार आहोत. पण आपल्याला पहिला टोका बनवायचे. टोका बनवतो आपण आणि टोका बनवल्यानंतर आपण करवंद काढू. आणि खूपच लागलेत पिकायला, खूपच भारी. मित्रांनो भरपूर करवंद पिकायला लागलेत आणि आता आपण टोका बनवणार आहोत. बघूया मोठी झाडाची पानं पाहिजेत आपल्या टोका बनवण्यासाठी. त्याचं आता काम चालू आहे. पण टोका काय मोठी काय पानं दिसत नाही तिकडं. लय करवंद आहेत मित्रांनो लय. मित्रांनो हे कोणत्या तरी प्रकारचं झाड आहे. ती झाडाची पानाचा आपण टोका बनवणार आहोत मोठा. आणि बघूया आता कसा बघा इथं मोठे पान. हा का मित्रांनो अशा ह्या झाडांची आपण पानं घेणार आणि टोका बनवणार आहोत. पहिला मित्रांनो आता टोका बनवतो बघा कसा बनवणार आहे तुम्हाला दाखवतो बनवून झाल्यावर. मित्रांनो आपण सानिध्यामध्ये आलोत. तिथं फक्त पक्ष्यांचे आवाज आहेत. हे बघा उडले बघा तिथून. फक्त आवाज बघा शांत. ऐकताय ना आवाज. मित्रांनो आता आपण ह्या झाडाच्या पानांचा टोका बनवणार आहोत. होय बघा मित्रांनो ह्या झाडांच्या पानाचा आता आपण टोका बनवू. पानं काढून घेऊ. प्रकारे आपण हे मित्रांनो 2 टोके बनवून घेतलेले आहेत. अशा प्रकारे पहा 2 बनवलेत आणि हे आता आपण करवंदानी भरणार आहोत. हा मित्रांनो आता रानमेवा आता पिकायला लागलेला आहे. आता मे महिन्याची मित्रांनो 10 तारीख आहे. 10 तारखेनंतर मित्रांनो अंधार पडायला लागतो. जेव्हा चंद्र दिसेनासा होतो तेव्हापासून मित्रांनो करवंद पिकायला लागतात. आणि आता आपण करवंद पाहणार आहोत काढताना आणि भरणार आहोत हे टोके. आणि गोड गोड करवंद काढणार आहोत. ह्या मित्रांनो जंगलामध्ये अशा करवंदाच्या जाळी आहेत. त्या जाळीमधनं आता आपण करवंद काढणार आहोत. चला. अशा प्रकारे मित्रांनो ही बघा करवंदाची जाळ कशी भरलेली आहे. आणि ही अशी पिकलेली करवंद आता आपण काढणार आहोत. भरपूर आहेत मित्रांनो खूप आहेत. हे बघा अशी पिकलेली करवंद आपण आज खाण्यासाठी काढण्यासाठी मित्रांनो आपण जंगलात आलो आहे. पूर्ण करवंदाची जाळ भरली मित्रांनो. आता पुढे आता हळूहळू आपण काढूया. मित्रांनो करवंद अशी भरपूर आहेत. पण जेवढी गोड आहेत तेवढीच आपण काढतोय. पूर्ण भरलेले आहेत करवंदाच्या जाळ्या अशा. मित्रांनो टोके एकाच जाळीवरती भरून जातील. पण आपल्याला जशा गोड पाहिजेत ना तेवढेच आपण काढतोय करवंद. बघूया आता आपलं किती भरतोय टोका. अशा प्रकारे आपण टोका भरत आहोत. आणि हे 2 टोके आहेत. आपल्याला 2 टोके भरायचेच आहेत. बघूया आता मित्रांनो अशी बारीक पण आहेत पहा.
पण ही कशी आहेत माहीत नाही, त्यामुळं आपण ही काढत नाही. भरपूर आहेत बघ या ठिकाणी. हे पहा बरीच आहेत, पण आपण नाही काढत आहे. मित्रांनो, ह्या करवंदीची जाळीवरची सगळी करवंद आंबट आहेत. भरपूर लागलेत पहा, पिकलेत पण लय आंबट आहेत मित्रांनो. अशा वेगवेगळ्या प्रकारचे मित्रांनो करवंदीवरची करवंद आंबट असतात, गोड असतात. ते आपण काढून खाणार आणि जेवढी चांगली लागते तेवढी आपण घेणार. पहा, करवंद काढत असताना सावधगिरीने काढावं लागतात. हे पहा पुढं करवंद आहेत, पण करवंदीचे काटे डेंजर आहेत. एक एक काटा बघा केवढा आहे. या करवंदीच्या काट्यातनं मित्रांनो हळू काढावं लागतं व्यवस्थित. आता बघू आपला हात पोचतोय काय, त्या पायाला टोचू शकतात. हे पहा किती करवंद आहेत. पण त्या करवंदीच्या जाळीमध्ये जायच्या अगोदर असं संरक्षक कवच आहे पहा, करवंदाच्या जाळीने केलेलं, जेणेकरून कोणी काढू नये म्हणून. असं नाही म्हणू शकत, पण ते करवंदाची ज्या जाळी आहेत त्या काटेरी असतात पहा. भरपूर आहे ह्याच्यावरती. अशा प्रकारे मित्रांनो आपला एक टोका असा अर्धा भरलेला आहे पहा. आणि आता आपण थोड्याच वेळात तो भरणार आहे. आपल्याला जेवढी पाहिजे तेवढीच करवंद आपण काढतोय, गोड काढतोय, आंबट काढत नाही. लय लागलेत पण ते काय बघून बघून काढतोय. व्यवस्थित पाहिजे ना, तर काय घेऊन काय उपयोग नाही घरी असं. मित्रांनो पहा, अशा प्रकारे करवंद पिकलेले आहेत आणि भरपूर आहेत. आणि हे आपण काढत आहोत मित्रांनो. अशा करवंदीची जाळे असतात. ह्या जाळ्यांमधनं मित्रांनो आपण जेवढी गोड आहेत तेवढीच आपण करवंद काढतोय. मित्रांनो पहा कसे झुपकेदार घड आहेत करवंदाचे. पहा हे बघा पुढं पण आहेत. अप्रतिम वाटते मित्रांनो. असं जंगलातील हा सध्याचा रानमेवा आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपण रानमेवा काढायला आलो होतो आणि तीन टोके आपण करवंद काढलेत. दाखव सई, स्वरा दीदी बघा, एकच नंबर 3 टोके भरून काढलेलेत आम्ही करवंद. एकच नंबर. सगळेजण आलो होतो, पप्पा, आई, सई, स्वरा, विभा. खूप मजा आली का बघून? खूपच भारी.